हाय एव्हरीवन, तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. तर मी आज करणार आहे होम टूर. येस, खूप दिवसांनी होम टूर करण्याचा प्लॅन होता माझा. हे बघा, हे आमचा मेन डोअर, एंट्रन्स डोअर आहे. चला आपण जाऊया आतमध्ये. ठीक आहे, लेट्स स्टार्ट. सो या, चला आता आतमध्ये आल्यानंतर पहिले डोअर लॉक करायचा असतो, कारण ना भीती वाटते चोरी यायची. हां, तर हे आमचं इथे काय तो मेन स्विच बोर्ड आहे. आय थिंक हां, मेन स्विच बोर्ड आहे. आणि हे बघा मस्त आहे जे ना, इथे आहे मस्त बोर्ड, स्विच बोर्ड्स वगैरे. आमचं 2 कनेक्शनवालं बोर्ड आहे आमचं. पप्पा म्हणले 2 कनेक्शन म्हणजे ते इकडचं का कनेक्ट केलं तिकडचं होतं, तर हे डबल कनेक्शन आहे, वरती लगेच चालू होतं. आणि हा इथला. चला हे बघा, इथला आमचा डोअर खूप छान आहे. हा क्यूटेस्ट असतो असं. हे बघा, हा असा काही डोअर आहे. तर हा असा डोअर ओपन केल्याच्या नंतर, आणि हे आपण नंतर बघूयात. ठीक आहे, तर हे बघा, हे आहे बेडरूम. येस गाईज, हे आहे बेडरूम. याचा लाईट कोणता आहे? हां, आय थिंक हाच लाईट. आणि इथून ना पूर्ण म्हणजे बाहेरचा लुक येतो बघा, किती छान लुक येतो ना बाहेरचा. खूप बेस्ट. चला आपण आता बघूयात. हे बघा, आमचं हे टॉयलेट बाथरूम आहे. म्हणजे बघितलं सर्वप्रथम म्हणजे बाथरूमच येतं, त्यामुळे बाथरूमच आहे सगळ्यात प्रथम. हे बघा, हे आहे आमचं बाथरूम. हे बाथरूम आहे. आणि हे ते म्हणजे बेसिन नसतात का, ते टेबलवाला बेसिन, ते बेसिन येतं. हां येस, तर हे बघा, हे डोअर खूप छान आहे बरं का. आणि हे विंडो, हे आहे टॉयलेट. ओके, हे टॉयलेट आहे. हे बघा, आणि समोरच नंतर लगेच समोर ना, हे बघा इथे लगेच समोर कोणता आहे याचा? येस, हां, फॅन नको, फॅन आता खूप थंडी वाजते. हे तर आधीच अगोदरच थंडी आणि फॅन चालू केले अजून थंडी वाजेल. तर हा आहे आमचा हॉल, म्हणजे खालचा आहे. हे टी व्हीसाठी पण आम्ही केलं आहे आताच प्लॅन. चला इकडनं हे बघा, हा असा लुक येतो. हे आहे आमचं किचन. म्हणजे पहिले एंट्री केली की आमचं किचनच असतं. तुम्हाला नंतर दाखवते बाहेरचं. हे बघा, हा आहे व्हेंटिलेशन फॅन. कोणतं बटन आहे तसं? आय थिंक हां, हे बघा, हा आहे आमचा व्हेंटिलेशनचा फॅन, जो की चालू केला आहे मी आत्ताच. गरज नव्हती पण केलं. पसारा खूप जास्त पडला आहे, नंतर तो क्लीन होईलच. हे बघा, खूप छान असतं, मस्त किचन आहे. बंद करते, खराब झालं तर मग मी मलाच ठोकून काढेल सर्वप्रथम. चला, तर असं काही आहे. आता आपण जाऊयात बाहेर. मम्मीचे त्यांची ना स्वच्छता करणं चालू आहे. आणि मी ना होतच नाही माझ्याकडून लवकर. मला ना तिकडच्या साईडचं ना म्हणजे कोंडाच लागलं. इकडे यांची चालू आहे स्वच्छता, क्लिनिंग. हा आहे बाहेरचं आमचं डोअर. ठीक आहे, चला आपण जाऊयात वरती. वरती जायचं आहे का? चला आपण जाऊयात मस्त असं वरती, आणि वरचं पण बघूयात. ठीक आहे, पहिले ना मी इथलं हे पॅक करून घेते. ठीक आहे, जाऊ द्या. चला इथलं बंद करून घेऊयात, म्हणजे कसं टेन्शन नको आणि मम्मी पण ओरडणार नाही. चला सगळं बंद करून जाऊयात. ओरडा खायला आपण सर्वप्रथम असतो, त्यामुळे आता तर नाही खायचे. आणि हे बघा, फायनली एक तुम्हाला दाखवायचं आहे. हे बघा, हेच तुम्हाला दाखवायचं होतं मला. हे खूपच मस्त क्यूट दिसतं बघा. हां, हे खूप क्यूट दिसतं, मला तरी खूप आवडतं. ऑफिसली खरंच मला खूप आवडतं. ही सगळीकडे लावलीत आम्ही. मी अगोदर पण सांगितलेलं की तिथे लावणार आहेत म्हणून पप्पा. येस, तर हे इथलं कोणतं बटन आहे? हे बघा, खूप क्यूट दिसतं. आणि ही आहे आमची बाल्कनी. येस, बाल्कनी तर कुणाला आवडत नाही.
आणि हा बाहेरचा काही लुक आहे. खूप व्हेंटिलेशन खूप जास्त आहे आमच्या घरात. आता काम चालू आहे पण आताच घेते व्हिडिओ मी. हे बघा, ही आहे वरची बेडरूम. येस, डोर सेमच सगळीकडे. याचा डोर आय थिंक वेगळा दिला आहे, उलटा बसवला काय. हो ना रे बापरे, एक प्रॉब्लेम झाला आहे. डोर उलटा बसला गेलाय तो. सांगते पप्पांना. हे डोरची डिझाईन ही अशी असते का आतल्या साईडला? नसते ना, डोर उलटा लावला गेलाय. हे बघ, बाहेर ही वाली डिझाईन आली आहे आणि आतून तशी वाली डिझाईन. ही आहे आमचं. सगळे फ्लोअर म्हणजे सेमच आहे, काही वेगळं वगैरे काही नाही आहे. हे लावून दाखवतेच म्हणजे तुमच्या मनात शंका वगैरे दूर होऊन जाईल सगळ्यांची. ठीक आहे, हे बघा मस्त. ह्या रूमचा व्ह्यू असा काही छान येतो. हे असं आहे. आणि हे किचनचं डोअर लावायचं राहिलं आहे. खालचं झालं आहे, वरचं इथलं राहिलं आहे. ओके, हे पण होईल आजच्या लावून. हा इथला मस्त असं बाल्कनी पण दाखवते. बाल्कनी पण खूप मोठे. हे बघा, बाल्कनी तर खूपच भारी. यांची क्लिनिंग तर अजून पण चालली आहे. हे बघा, डोकून बघतायत मला, काय करतायत वाटते यांना. चला ठीक आहे, बंद करून जाऊया. बोलणे तर पडणारच. आणि नंतर व्हिडिओ बघितल्याच्या नंतर ना मम्मी मला पण ओरडेन. मम्मी म्हणेन काय व्हिडिओ काढायचे ना तू, सगळे लाईट्स चालू ठेवून येते का. हां, मग म्हणणारच ना ऑब्विसली. यस, म्हणणारच. लावून कुठे डोअर पण पुढे येतोस का रे का. ठीक आहे, बंद करून घेते. खालचा एकच चालू ठेवला आहे. चला, हे पण चालू. तुम्हाला बेल वाजून दाखवते मी. इथे ना ते नकलीवाले जे प्लांट असते का, हां, ते लावायला छान येते. मी पप्पाला ना एक बिंदास काव्या, अरे यार पडायला लागते. मी एक बिंदास काव्याच्या ना व्हिडिओमध्ये बघितलं होतं की तसं ते लावतात. ते मस्त छान दिसतं ना. हां, इथे आम्ही स्ट्रक्चर केलं आहे. आता ही माझ्या म्हणण्याने नाही केलं आहे, हे पप्पांच्या म्हणण्यानुसार केलं आहे. पप्पांची इच्छा होती करा, पण मला नव्हतं आवडलं तेव्हा पण. आणि आता ठीक आहे, आता काय सगळ्यांच्या आनंदासाठी माझा आनंद पण हे करावं लागेल ना. बट ठीक आहे. आम्ही खाली ना आज जाळ केला, म्हणजे खूप कचरा साचलेला ना, तर सगळं मस्त जाळून टाकलं आज. खूप भारी दिसतं. अरे किडा येतच घुसतो. शट, पडला. तर हे बघा, बेल क्लिंग कोणी आहे का बघते करा. चला लेट्स स्टार्ट. हे बघा, हे आहे आमचं मस्तपैकी घर, म्हणजेच ही आहे आमची बेडरूम. ठीक आहे, येस गाईज, ही आहे आमची बेडरूम. इथून ना व्ह्यू तर खूपच भारी येतो. तुम्हाला दाखवते मी, एकदम ओपन करून दाखवते. ठीक आहे, हे बघा, दॅट्स व्ह्यू अमेझिंग. खूप छान व्ह्यू येतो इथनं. मला तर खूप आवडतो. आणि इथनं पण खूपच भारी व्ह्यू येतो बघा, मस्त खूप छान व्ह्यू येतो. मी दिसते का नाही? ओके, चला. हे आमचं ना मी अटॅच घेतलं आहे वरतीचं बाथरूम. हे बघा, हे बेसन एक ठेवला, एक राहिला आत्ता. हे बघा, हे आहे आमचं स्ट्रक्चर डिझाईन. आणि हा आमचा असा प्लेन मस्त असा हा हॉल. येस गाईज, हे बघा, यातली POP म्हणजे काय, खूपच नजारा भारी आहे POPचा. हां, म्हणजे मी चालूच ठेवलं आहे आतापर्यंत. येस, चला जाऊ द्या. हे बघा, हे आहे आमचं किचन. येस, किचन तर खूपच भारी, क्यूट आहे किचन, खूपच भारी. मी तुम्हाला दाखवलंच नाही लाईट चालू करून. हे बघा, लाईट आमच्याकडे अशी काही आहे माझी.
अजून पण क्लिनिंग चालूच आहे आमची. हे पा, एक काम करते एक ओढते. पप्पा गेलेत वाटतं, आय थिंक. इथे गाडी होती, आता गेलेच पप्पा आताच. चला बंद करून जावं लागेल, नाहीतर बोलणे खूप जास्त. मग व्हिडिओ जर बघितला लगेच मी मग तर गेले आपली संस्कृती कामातून. चला, इथे पण POP आहे बरं का आमची. हां, आणि तिथे ते बेलचं. चला वरती जायचं आहे. आता वरती जायला तरी काय सगळ्यांनाच आवडतं आणि आमचं टावर सगळ्यांनाच बघायचं आहे. येस, तर चला बघूयात आपण. लेट्स गो. हे बघा, इथे बकेट ठेवला आहे, मेन कनेक्शन इथे जोडलं आहे. इथनं तर खूपच क्यूट, म्हणजे खूपच पूर्ण ना बीड बायपास हायवे दिसतो इथून. दाखवू का? दाखवूनच घेते, कारण दुसऱ्या वेळेस कधी दाखवणं होईल माहिती नाही. हे बघा, ती तिकडून गाडी आली दिसते. हां, तर तो आहे बीड बायपास हायवे. इथून ना सगळा व्ह्यू येतो बघा, सगळा पूर्ण दिसतं इथून. हा काही बाहेरचा आमचा व्ह्यू असते. खूपच क्यूट व्ह्यू आहे इथं ना. कोण आले? कोण नाही. चला लावून घेते. इथे हे बघा मस्त. आम्ही इथे 3 लावलेले आहेत, पण एकच लावून ठेवला, कारण ते इतकं म्हणजे इतके पण नसायला पाहिजे ना. हा बाहेरचा आहे, हा इथला. हे बघा, इथे ना बेसिन लावायचं राहिले. त्या काकांनी खूप छान बनवून दिले, याच्यात घाण जाऊ नये म्हणून पण गेलीच आहे. ठीक आहे, चालतंय. ही मला खूप जास्त आवडली. आता ही उघडायचं कुठून, लावायचं कुठून, हाच तर मोठा प्रश्न आहे. पण आय थिंक तुम्हाला दिसते ना थोडीशी दिसतीये. छान दिसते ना. चला, इथे आम्हाला ना इंग्लिश बैठक करायची. इंग्लिश बैठक म्हटलं सगळ्यांना हसूच येतं, मला पण येतं. बंद करून बाहेर चालू करते. चला, हां, आता इथला तर बंद करते. इथला झाला की नाही चालू? नाही, हा नाही आहे, हा पण नाही आहे, हा लाईटचा आहे तो. चला, हे बघा, इथे पण आमचे ना छान मस्त असे हे लाईट आहे. पण आता ना संध्याकाळी ना ते खूप छान दिसते, म्हणजे ते स्प्रेड होते असे मस्त भिंतीवरती. हे बघा, हे आमचं असं टावर आहे मस्त. हा असतो आमचा टावरचा व्ह्यू. खूप छान आहे ना. खूप छान आहे आमचा व्ह्यू टावरचा. तो लाईटचा मी चालू केलेला ना, तो हा लाईट आहे. आता तो उन्हामध्ये व्हिडिओमध्ये छान नाही दिसत आहे, पण खूप छान दिसतो आहे. आणि मम्मीच्या आग्रहाखातीर पप्पांनी बघा काय केलं आहे. इथं भांडे घासणे, धुणं धुण्यासाठी छान केलं आहे. आणि आमचा डॉक्टर वा, सगळा खालचाच व्ह्यू येतो. पण बघा ना, पारवज म्हणजे कबुतरांनी काय केलं आहे, घाण केली आहे पूर्ण. इथे हसू तर खूपच येत आहे, पण नाही हसू शकणार. तिथे आमचे पाईपचे मेन स्विच असतात, म्हणजे तिथे सगळं जाणार पाईपचं. हसू नका, खरं तेच बोलते. हे बघा, मी तुम्हाला ना त्या कोपऱ्यात येऊन दाखवते रे. हे बघा, इथे टावर पण आहे, मेन टावर. इथे ना म्हणजे असं व्ह्यू खूपच भारी आहे. आणि इथे ना फुल रेंज, फुल व्हेंटिलेशन रेंज खूप भारी आहे. आणि इथे ना बसून बघणं, बापरे, खूप भारी. हे बघा, मी सांगितलं ना तशाप्रमाणे इथे पण एक रोड आहे. हा वाला एक रोड आहे इथे पण, खूप भारी आहे. तुम्हाला मी ना तुकाईचं मंदिर पण दाखवते, पण त्या अगोदर तुम्ही हा साईडचा काही व्ह्यू बघू शकताय. हे बघा, आता मी तुम्हाला दाखवते तुकाईचं देऊळ. तर ते देऊळ इतकं पण क्लिअरली नाही दिसणार, पण जेवढं दिसेल तेवढं. ज्यांना कुणाला दर्शन घ्यायचं असेल देवी आईचं, ते तुम्ही बघू शकता. ते बघा, ते तिथे दिसतंय का?
हे बघा, थांबा, दिसेल 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 ते वाला देऊळ आहे बघा तुकाईचं. हां, आम्ही तिथे पायी पायी जातो. येस गाईज, पायी पायी जातो आम्ही. आणि हे बघा आमच्या गावचा हा काही व्ह्यू आहे. म्हणजे इथून ना सगळं प्रॉपरली गाव दिसतं. आणि आमच्या इथे ना म्हणजे कम्प्युटरचे क्लासेस पण आहे, म्हणजे MSCIT. येस, MSCIT पण आहे. मोठं गाव आहे आमचं खूप जास्त. आणि हे पहा, इथे पण MSCIT आहे. आणि मला जो सांगितलेला मी सोलापूर बीड हायवे रोड, तो हा रोड आहे. इथून सगळ्या गाड्यांना अशा ठळक दिसतात. खूप छान आहे. कोण मागे पण आले ते काम करायला बघा ना. खूप आता ना खूप दमणार आहे ते सगळे दोघं जणी पण. पण ठीक आहे, जाऊ द्या, आपण थोडे दमणार आहे ना, तेच दमणार आहे. हे बघा, आणि इथे पण ना कबुतरांनी घाण केली. हे बघा. तर आय होप तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट सगळं करा. आणि पुन्हा भेटूयात आपण दुसऱ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय एव्हरीवन.